नमस्कार दर्शको, मी राजेंद्र घरत. हिंदू धर्माचा एक मोठा सण गुढीपाडवा आता तोंडावर आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं या गुढीपाडव्याचं पौराणिक ऐतिहासिक महत्त्व आहे. आताच्या पिढीला ते कदाचित माहीत असेल नसेल, पण गुढीपाडवा म्हणजे काय, 3.5 मुहूर्त कोणते, नववर्ष दिन म्हणून हा का साजरा केला जातो, याच्या रूढी परंपरा, याच्या मागच्या पौराणिक आख्यायिका काय आहेत, हे एकाच ठिकाणी आपल्याला कुठेही ऐकायला मिळालं नसेल. ते सगळं आज आम्ही आपल्याला एका व्हिडिओच्या स्वरूपात आम्ही समोर आणत आहोत. 3 महनीय व्यक्तिमत्वांना आम्ही त्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि या गुढीपाडव्याबद्दलची एक वेगळी माहिती यापूर्वी क्वचितच ऐकली असेल, ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणत आहोत. कशी ते आपण आता लगेच पाहूया. नमस्कार, मी स्मिता वाजेकर, नवी मुंबई. येत्या 19 तारखेला गुढीपाडवा हा सण आपण साजरा करणार आहोत. गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा नववर्षाचा प्रथम दिन आहे. हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दारोदारी गुढ्या उभारून साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे काय, तर गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. तर हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी येतो. ह्या दिवशी वसंताचं आगमन होतं. सृष्टी नवचैतन्याने भरून जाते. असं म्हणतात की ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि ह्याच दिवशी श्रीराम हे वनवासातून परत आले. आता हा सण हा जो मोठ्या प्रमाणात आता साजरा करतो आपली पिढी, तर पुढची पिढीसुद्धा हा सण असाच मोठ्या प्रमाणात साजरा करेल का? कारण ही पुढची पिढी म्हणजे माझी मुलं आणि आपली मुलं आणि त्यांची मुलं ही इंग्रजी माध्यमामध्ये गेलेली आहेत. त्यांना धड मराठी वाक्यसुद्धा बोलता येत नाही. उदाहरणार्थ मी ब्रेकफास्ट घेतो, मला वॉटर आण, अशा प्रकारची ही वाक्य बोलतात. तर मग प्रश्नचिन्ह येतं की ही मुलं किंवा पुढची पिढी जी आहे हा सण असाच साजरा करतील का? तर आपण आपल्या पिढीने अशा प्रकारचे प्रयत्न करून की ते सुद्धा हा सण साजरा करतील आणि आपली संस्कृती पुढे नेतील. तर आपण सुद्धा पुढची पिढीसुद्धा हा सण आणि आपली संस्कृती पुढे चालू ठेवेल असे आपण प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार, मी संदेश राजे, करावे गाव, नेरूळ, नवी मुंबई. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असं म्हटलं जातं. तर 3.5 मुहूर्त कुठले? एक मुहूर्त कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दुसरा दसरा आणि तिसरी अक्षय तृतीया. आणि हा बलिप्रतिपदा जो आहे त्याला आपण अर्धमुहूर्त म्हणतो आणि हा जो आहे चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा एक तिसरा मुहूर्त. असे 3.5 मुहूर्त आहेत. आणि गुढीपाडव्याचं आणखीन एक महत्त्व म्हणजे आपण म्हणतो गुढीपाडवा कसा साजरा सुरू झाला, तर अशी आख्यायिका आहे की ह्याच दिवशी रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले, म्हणून अयोध्येतल्या लोकांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला, तो गुढीपाडवा होता. त्यानंतर इथल्याच पैठणचा एक राजा शालिवाहन यांनी शकांचा नाश करून शक शालिवाहन सुरू झालं. उदाहरणार्थ आत्ता शके 1948 आहे असं आपण म्हणतो. आणि तिसरं महत्त्व असं आहे की पौराणिक कथा अशी आहे की ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली तो हाच दिवस होता. म्हणून अख्ख्या संबंध सृष्टीमध्ये, संबंध जगामध्ये जिथे हिंदू संस्कृती आहे तिथे गुढीपाडवा हा दिवस साजरा केला जातो. आणखीन एक महत्त्व म्हणजे आपण म्हणतो की गुढीपाडवा एक हिंदू नववर्ष आहे. नववर्षाच्या अनेक संकल्पना आहेत, अनेक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उदाहरणार्थ ख्रिश्चनांचं नववर्ष आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तो 1 जानेवारीला असतं. आर्थिक नववर्ष 1 एप्रिलला सुरू होतं. शैक्षणिक नववर्ष 1 जूनला सुरू होतं.
आणि व्यापाऱ्यांचं नवं वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेला, दिवाळीला सुरू होतं. 2 मुहूर्तांपैकी एक चैत्रशुद्ध प्रतिपदा आणि एक कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे एक पाडवा आणि एक दिवाळी पाडवा, दिवाळी पहाट, अशा 2 शुभ दिनी आम्ही संगीतकार वेगवेगळ्या संगीत मैफिलींचे आयोजन करीत असतो. तसंच या पाडव्याला आम्हीसुद्धा मृदुंगाचार्य राजे मास्तर स्मृती सोहळा आयोजित केला आहे करावे गाव, नेरूळ, नवी मुंबई येथे. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हिंदू संस्कृतीमध्ये संगीत, साहित्य आणि अध्यात्म हे 3 घटक हातात हात घालून चाललेले असतात. तर तसा नवीन पिढीला एक चांगला शुभ संदेश जावा, नवीन पिढीला संस्कृतीची, संगीताची, अध्यात्माची ओळख व्हावी, यासाठी गुढीपाडव्यासारख्या सणांचं फारच अमूल्य असं महत्त्व आहे. आम्ही ते जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन पिढीला तो संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्वांना या निमित्ताने नवे शहरच्या वाचक आणि दर्शकांना तसेच तमाम हिंदू रसिकांना नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. मी विठ्ठल धोंडीराम बने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, डॉक्टर सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, तुर्भे, नवी मुंबई. मी आज आपणास गुढीपाडव्याचे महत्त्व याबद्दल थोडक्यात माहिती विशद करणार आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हिंदू नववर्ष आपण गुढी पाडव्यापासून सुरुवात करतो. या दिवशी गुढी उभारली जाते. गुढी उभारल्यानंतर गुढीला रेशमी वस्त्र, आंब्याचे डहाळा, कडुनिंबाचे पानं यांच्या माला अर्पण केल्या जातात. जर आपण शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिलं तर खरंच हे आज नववर्ष आहे. कारण आपण सभोवताली बाहेर पाहिलं तर निसर्ग सुद्धा आज नटलेला आहे. निसर्गात नवी पालवी फुटलेली आहे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांची पूजा करतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूते आहेत. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर, त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे, ही आपली परमेश्वराची संकल्पना आहे. आज गुढी बरोबर जेव्हा आपण कडुनिंबाचे कोवळे पानं गुढीला माळ म्हणून आपण करतो, त्या कोवळे पानं आणि गूळ यांचे मिश्रण आपण प्रसाद म्हणून वाटतो. त्यातही आयुर्वेदिक कारण आहे. आपल्या शरीरात 6 प्रकारचे षड्रस आहेत आणि त्याचं संतुलन राहावं यासाठी आज कडुनिंबाचा विशेष दृष्टिकोनातून प्रसाद म्हणून वापर केला जातो. हा गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक उत्तम मुहूर्त आहे. त्या दिवशी खरेदी केली जाते. घर खरेदी, सोनं खरेदी, चांदी खरेदी. या खरेदी करण्यासाठी आपल्याला धनलक्ष्मी लागते. ती धनलक्ष्मी कशी येते तर आपण प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न केल्याशिवाय धनलक्ष्मी येणार नाही. प्रयत्न विन कार्य झाले, जेविले विन पोट भरले, ज्ञाने विन मुक्त झाले, हे तो घडे ना. म्हणून जर आपण प्रयत्न योग्य मार्गाने केले तर आपल्याकडे धनसंपत्ती येते. आणि यासाठी संत महात्मे सुद्धा आम्हाला प्रयत्न करायला शिकवतात. जर आपण प्रयत्न नाही केला तर प्रयत्नाची जागा आळस घेईल आणि आळसामुळं आपलं सर्वत्र नुकसान होईल.
आळस उदास नागवना, आळस प्रयत्न बुडवना, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती असे संत म्हणतात. म्हणून आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे, तरच आपलं कुटुंब आणि संपूर्ण देश आपला भरभराटला जाईल. प्रयत्न फार आवश्यक आहेत. आजच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये त्यांनी प्रवेश केला वनवास संपल्यानंतर. त्या दिवशी गुढी उभारली जाते. गुढीची आता प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा भरदरी वस्त्र वगैरे सर्व काढून ठेवले. सोबत फक्त धनुष्यबाण मात्र ठेवला. देव सारे शस्त्रधारी, भक्त का निशस्त्र झाले, राम बाणा कृष्ण चक्रा का तुम्ही असे विसरले. आपली संस्कृती स्वसंरक्षणासाठी, राष्ट्राच्या संरक्षणासाठी, सत्याच्या संरक्षणासाठी, धर्माच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलण्यास सांगते. म्हणून राष्ट्राच्या रक्षणासाठी शरीर संपदा सुद्धा आवश्यक असते. कारण शस्त्र उचलण्यासाठी शरीर बल नसेल तर शस्त्र काय करणार आहे. आणि म्हणून आपले जे सण आहेत ते सण निसर्गाला धरून, शास्त्राला धरून आहेत. आणि म्हणून गुढीपाडव्यानिमित्त आपण ह्या सर्व गुणांचा स्वीकार करूया आणि हे गुण आपल्यामध्ये कसे येतील याचा आपण विचार करूया. नवे शहरच्या सर्व वाचकांना आणि सर्व हिंदू बांधवांना माझ्या गुढीपाडव्यानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. दर्शक हो, गुढीपाडव्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते या व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्जात अभिप्राय लिहून अवश्य कळवा. आपलं नवे शहर इंस्टाग्राम फॉलो करा, नवे शहर फेसबुक लाईक करा, यूट्यूब चॅनलवर भरघोस प्रतिसाद द्या. धन्यवाद. सर्व रसिक वाचक, प्रेक्षक, दर्शक यांना गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.